नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळेस आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील चॅप्टर नंबर 2 वर्क अँड एनर्जी कार्य आणि ऊर्जा या प्रकरणामधील वर्क, टाइप्स ऑफ वर्क, कार्याचे प्रकार, युनिट ऑफ वर्क कार्याचे एकक, रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग, जूल आणि अर्ग यामधील संबंध आणि त्यावर आधारित काही उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. आज आपण एनर्जी ऊर्जा, व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी, विविध स्वरूपातील ऊर्जा, कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा, त्यांचे इक्वेशन समीकरणे, एक्झाम्पल्स उदाहरणे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा रूपांतरण आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम याविषयी माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला एनर्जी ऊर्जा. त्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. व्हाय डज इट हॅपन्स, असे का होते. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, इफ अ पॉट हॅविंग अ प्लांट इज केप्ट इन द डार्क द प्लांट लँग्वेशेस. रोप लावलेली कुंडी अंधारात ठेवली तर रोप कोमजून जाते. सेकंड क्वेश्चन आहे, ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ म्युझिक सिस्टीम ऑर टी व्ही बियॉन्ड अ लिमिट द व्हिसल इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. घरामध्ये टेप अथवा टी व्हीचा आवाज खूप वाढविल्यास घरातील भांडी हलतात. आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे, कलेक्टिंग सनलाईट ऑन अ पेपर with the help of convex lens burn the paper. सूर्यप्रकाशामध्ये धरलेल्या बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कागदावर प्रकाश एकत्र केल्यास कागद जळतो. असे 3 प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि यामधून आपल्याला काय लक्षामध्ये येतं आहे तो भाग विचारलेला आहे. The capacity of a body to perform work is called energy. पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. म्हणजे आपल्याला एनर्जी ऊर्जा त्याची डेफिनेशन या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. त्यानंतर ऊर्जेचे एकक, द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. कार्य आणि ऊर्जा यांची एकके समान आहेत. द SI सिस्टीम ऑफ एनर्जी इज जूल. कार्याचं SI पद्धतीमधील एकक आहे जूल. व्हाईल दॅट इन CGS सिस्टीम, CGS सिस्टीममध्ये पद्धतीमध्ये कार्याचं एकक आहे अर्ग. नाव वी हॅव टू सी व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी. की गतीचे त्या ठिकाणी वेगवेगळे, ऊर्जेचे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी स्वरूप आहेत. ते ऊर्जेचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर अँड सोलर, these are the various form of energy. ऊर्जा विविध रूपामध्ये आढळते, जसं की यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी, विद्युत चुंबकीय, रासायनिक, अणु, सौर ऊर्जा अशी वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. या प्रकरणामध्ये, या पाठामध्ये आपण मेकॅनिकल एनर्जी
यांत्रिक ऊर्जा त्यांचे दोन प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा आणि दुसरी आहे पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा, आणि यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे व्हॉट विल हॅपन इन द फॉलोविंग केस. काय घडेल ते सांगा. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला आहे अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप. वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास. दुसरा प्रश्न आहे द स्ट्रायकर हिट्स अ कॉईन ऑन द कॅरम बोर्ड. कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास. आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे वन मार्बल स्ट्राईक अनदर इन अ गेम ऑफ मार्बल्स. गोट्या खेळताना गोटी गोटीवर आदळल्यास काय होऊ शकतं, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. फ्रॉम द अबव्ह एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट व्हेन अ मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ज. वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू गतिमान होते. Thus, the moving object has some energy, part of which it share with the stationary object, thereby setting it in motion. Therefore, we have to see the definition of kinetic energy. The energy which an object has because of its motion is called its kinetic energy. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. द एनर्जी विच ॲन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. द वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स एस इज द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट. एखाद्या बलाने एक वस्तू यस अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. त्यामुळे गतिज ऊर्जा बरोबर केलेले कार्य, हेन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एफ इंटू एस. Now we have to see the expression for kinetic energy. आता आपण गतिज ऊर्जेचे समीकरण पाहूया. तर हे समीकरण पाहताना सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because of an applied force. समजा m वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली. Let u be its initial velocity. Here u is equal to 0. u हा तिचा आरंभीचा वेग, येथे u बरोबर 0 आहे. Let the applied force be F. त्या वस्तूवर F एवढे बल लावल्याने this generate an acceleration A in the object. त्या वस्तूत A एवढे त्वरण निर्माण झाले. अँड आफ्टर टाइम t द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बिकम्स इक्वल टू v.
टी या कालावधीनंतर तिचा अंतिम वेग व्ही झाला. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग धिस टाईम इज यस. या कालावधीत तिचे झालेले विस्थापन यस आहे. द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू यस. म्हणून वस्तूवर झालेले कार्य डब्ल्यू बरोबर एफ इंटू यस आहे. देन अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. मागच्या प्रकरणामध्ये आपण न्यूटन्स फर्स्ट सेकंड थर्ड लॉ आपण पाहिलेले आहेत, त्यांचे इक्वेशन आपण पाहिलेले आहेत. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार एफ इज इक्वल टू एम ए. एफ फोर्स, एम मास, ए ॲक्सेलरेशन. सिमिलरली युजिंग न्यूटन्स सेकंड लॉ इक्वेशन ऑफ मोशन, S is equal to displacement ut plus 1/2 at square. Here however, as initial velocity is 0, therefore u is equal to 0. Therefore S is equal to initial velocity u is equal to 0, therefore S is equal to 0 plus 1/2 at square. Therefore S is equal to 1/2 at square. This is the second equation. Now W is equal to MA multiplied by 1/2 at square using equation 1 and 2. Therefore W is equal to 1/2 M is a common at square. This is the equation third. Using Newton first equation of motion, V is equal to U plus at. Therefore V is equal to U, initial velocity is 0, therefore V is equal to 0 plus at. Therefore V is equal to at. Therefore V square, square both side, V square is equal to at square. This is the equation 4. Now we have to write W work is equal to 1/2 mv square for using equation 3 and 4. तिसरा आणि चौथं समीकरण यांचा विचार करून आपण हे इक्वेशन लिहिले. द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय अन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजे त्या वस्तूवर झालेले कार्य होय. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू डब्ल्यू. Therefore kinetic energy is equal to W. The value of W is equal to 1/2 mv square. Therefore kinetic energy is equal to 1/2 mv square, where m is the mass of object, v is the velocity. This is the equation of kinetic energy. One example given here. Example: a stone having a mass of 250 gram is falling from a height. How much kinetic energy does it have at the moment when its velocity is 2 meter per second? 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड 2 मीटर पर सेकंद या वेगाने उंचावरून खाली पडत असेल तर त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. त्यामध्ये आपल्याला गिवन दिलेली माहिती आहे. मास m इज इक्वल टू 250 ग्रॅम. इट इज कन्व्हर्टेड इंटू MK सिस्टीम. m इज इक्वल टू 0.25 kg. v is equal to 2 meter per second. Therefore the equation of kinetic energy is equal to 1/2 mv square equal to 1/2 into the value of m is 0.25 multiplied by the value of v is 2, v square 2 square equal. When you have to calculate, we have find the kinetic energy Ke is equal to 0.5 joule. Joule is the unit of energy. Now last you have to ask, use your brain power. जरा डोके चालवा. If the mass of a moving body is double,
हाऊ मेनी टाईम विल द कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. जर एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती पट होईल. तर आत्ताच आपण वरती एक उदाहरण पाहिलं. त्या उदाहरणामध्ये जर आपण मास हे जर दुप्पट आपण केलं आणि त्यावरून जर त्याची आपण कायनेटिक एनर्जी जर काढली तर आपल्या काय लक्षात येतं. त्या पद्धतीनं हे एक उदाहरण तुम्ही घरी सोडून पहा. Now another types of mechanical energy. There are two types. One is kinetic energy, second type is potential energy. Now we have to see the potential energy, स्थितीज ऊर्जा. Here we have to try this, करून पहा. First, an arrow is released from a stretched bow. ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला. सेकंड, वॉटर केप्ट ॲट अ हायर फ्लोज थ्रू अ पाईप इन टू द टॅप बिलो. उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते. आणि थर्ड क्वेश्चन इज अ कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. दाबलेली स्प्रिंग सोडली. तर या उदाहरणामध्ये आपल्या काय लक्षामध्ये येत आहे. विच वर्ड्स डिस्क्राईब द स्टेट of the object in the above example. Where did the energy required to causes the motion of objects come from. वरील उदाहरणामध्ये स्थिती दर्शवणारे शब्द कोणते. या क्रियामध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा कुठून आली. इफ द ऑब्जेक्ट वेर नॉट ब्रॉट इन दो स्टेट वूड दे हॅव मूड. जर वस्तू त्या स्थितीत आणल्यास नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का. आणि म्हणून मग आपल्याला त्यावरून त्यांनी डेफिनेशन सांगितलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी स्टोअर्ड इन ॲन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. पुन्हा आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न आपण पाहणार आहोत. ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. ती एक आपण व्यवस्थित वाचा, पहा. क्वेश्चन 1. होल्ड अ चॉक ॲट अ हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. हा एक प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. एक खडू जमिनीपासून साधारणतः 5 सेंटीमीटर उंचीपर्यंत धरा व सोडून द्या. तर या पद्धतीची कृती केल्यास तो खडू जमिनीवर पडताना खडूचा वेग हा खूपच कमी असतो. सेकंड क्वेश्चन. नाऊ स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. आता सरळ उभे राहून तो खडू सोडून द्या. मग तो खडू खाली पडताना जमिनीवर पडताना खडूचा वेग पहिल्यापेक्षा बराच वाढलेला दिसतो. इफ देर इज अ डिफरन्स इन द रिझल्ट ऑफ द टू ॲक्टिव्हिटीज, इफ सो व्हाय. दोन्ही वेळच्या निरीक्षणामध्ये फरक दिसतो का व का. खडूच्या गुरुत्वीय स्थितीत ऊर्जेचे गतीज ऊर्जेत रूपांतर होते. उचललेल्या खडूची जमिनीपासूनची उंची जेवढी जास्त तेवढी तिची सुरुवातीची स्थितीज ऊर्जा जास्त. परिणामी अंतिम गतीज ऊर्जा जास्त होते. देन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. स्थितीज ऊर्जेचे समीकरण आपण पाहणार आहोत. जसं आपण गतीज ऊर्जेचं समीकरण पाहिलं आहे. गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². तसंच आपल्याला स्थितीज ऊर्जेचं समीकरण पाहायचं आहे. टू कॅरी ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास m टू अ हाईट h
above the earth's surface, a force equal to mg has to be used against the direction of gravitational force. The amount of the work done can be calculated as follows. m एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर नेण्यासाठी mg एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. यावेळी घडून आलेले कार्य आपण काढू शकतो. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स, फोर्सची त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एम जी इंटू डिस्प्लेसमेंट हाईट उंची एच. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू एम जी एच. दिस इज द इक्वेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. W is equal to mg, the amount of potential energy stored in the object because of its displacement. Therefore potential energy is equal to mgh. This is the work is equal to potential energy. Therefore displacement to height h causes energy equal to mgh to be stored in the object. विस्थापनामुळे mgh एवढी स्थितीज ऊर्जा वस्तूत सामावलेली असते आणि त्यावर सुद्धा एक आधारित उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. एक्झाम्पल आहे 5000 किलोग्रॅम वॉटर सॉरी 500 किलोग्रॅम वॉटर इज स्टोर्ड इन द ओव्हरहेड टँक ऑफ अ 10 मीटर हाय बिल्डिंग. Calculate the amount of potential energy stored in the water. 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवलेली स्थितीज ऊर्जा काढा. आपल्या यू हॅव टू गिव्हन हिअर हाईट h इज इक्वल टू 10 मीटर, मास m इज इक्वल टू वस्तुमान 500 किलोग्रॅम. The gravitational force G is equal to 9.8 meter per second square. This is a fixed value of G. Then we have to calculate potential energy, स्थितीज ऊर्जा. Therefore the equation of potential energy P is equal to mgh equal to the value of m is 10 multiplied by the value of G is 9.8 and the value of m is equal to 500. Therefore when you have to calculate this, the potential energy is 49,000 joule. Now ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा रूपांतरण. एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये कशा पद्धतीनं रूपांतर होत आहे. विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. विच टाईप ऑफ एनर्जी इज यूज टू ईच ऑफ द फॉलोविंग प्रोसेस. ऊर्जेचे विविध प्रकार कोणते, खालील प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा प्रयोगात आली आहे. त्यामध्ये आपल्याला बरीचशी उदाहरणं सांगितलेली आहेत. अ स्ट्रेच पाईप ऑफ रबर, fast moving car, the whistling of a cooker due to steam, the cracker exploded in Diwali, a fan running on electricity, drawing out pieces of air from garbage using a magnet, breaking of a glass windows pane because of a loud noise, ताणलेला रबराचा तुकडा, वेगाने जाणारी मोटार, वाफेमुळे वाजणारी कुकरची शिट्टी, दिवाळीत वाजणारे फटाके, विजेवर चालणारा पंखा, चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे, जोराने आवाज झाल्यास खिडक्याची तावदाने फुटणे. एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन टाईप टू अनादर. ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. फॉर एक्झाम्पल द एक्सप्लोडिंग
Firecrackers convert the chemical energy stored in them into light, sound and heat energy. उदाहरणार्थ दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जा ध्वनी, प्रकाश व उष्णता या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी एक डायग्राम दिलेले आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ऊर्जेचे रूपांतर कशा पद्धतीने कन्वर्ट होते त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगितलेली आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, द एक्झाम्पल इज फ्लो ऑफ वॉटर. फ्लो ऑफ वॉटर वाहते पाणी, त्यामध्ये कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा असते. स्टोअर वॉटर इन अ डॅम, धरणामध्ये साठलेले पाणी आहे त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा असते. धिस वॉटर इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी, या साठलेल्या पाण्याचा उपयोग आपण विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी करतो. आणि इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू लाईट एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी टू चार्ज अ बॅटरी. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं वाहतं पाणी, वाहत्या पाण्यामध्ये असलेली गतिज ऊर्जा, धरणामध्ये साठलेलं पाणी असेल त्यामध्ये स्थितीज ऊर्जा, त्या साठलेल्या पाण्यापासून आपण विद्युत ऊर्जा तयार करतो आणि ती विद्युत ऊर्जा तयार केल्यानंतर त्यापासून घरामध्ये आपण प्रकाश, लाईट यासाठी वापरतो. त्याचबरोबर ते आपण इस्त्री करण्यासाठी, मायक्रोवेव्ह ओव्हन वापरण्यासाठी म्हणजे हीट एनर्जीसाठी त्याचा वापर करतो. टी व्ही असेल, साऊंड सिस्टीम असेल त्यामध्ये साऊंड एनर्जीसाठी त्याचा वापर आपण करतो. मोबाईल चार्ज करण्यासाठी, बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण त्या इलेक्ट्रिक एनर्जीचा, विद्युत ऊर्जेचा वापर करतो. म्हणजे इथं गतिज ऊर्जेचं रूपांतर स्थितीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जेचं रूपांतर हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, म्हणजे एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. Now, laws of conservation of energy, ऊर्जा अक्षयतेचा नियम. Energy can neither be created nor destroyed. It can be converted from one form into another. Thus, the total amount of energy in the universe remains constant. ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. अक्षय म्हणजे नष्ट होत नाही, तिचं फक्त एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि शेवटी आपल्याला तिथं सांगितलेलं आहे ट्राय धिस, करून पहा. ट्राय धिस, करून पहा. कपल्ड ऑसिलेटर, संयुक्त दोलक आहे, त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर कशा पद्धतीनं होतं आहे. मेक 2 पेंडुलम ऑफ अ सेम लेंथ विथ द हेल्ड ऑफ अ थ्रेड अँड 2 नट्स. टाय अनदर थ्रेड इन द हॉरिझॉन्टल पोझिशन. दोरा व नट बोल्ट घेऊन समान उंचीचे 2 दोलक तयार करा. एक दोरा आधारकाला क्षितिज समांतर बांधून घ्या. सी द डायग्राम 2.6. टाय द 2 पेंडुलम टू धिस हॉरिझॉन्टल थ्रेड in such a way that they will not hit each other while swinging. Now swing one of the pendulum and observe what do you see. तयार केलेले दोन्ही दोलक या क्षितिज समांतर दोऱ्यास असे बांधा की जी पुरेशे आंदोलित झाल्यावरती एकमेकावर आदळणार नाहीत. दोन्ही दोलकाची उंची समान ठेवा. आता एका दोलकास दोलने द्या व थोडा वेळ निरीक्षण करा, काय घडते ते पहा.
You will see that as a speed of oscillation of the pendulum slowly decreases, the second pendulum, which was initially stationary, begin to swing. Thus, one pendulum transfer its energy to the other. वरील कृतीचे निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येईल की पहिल्या दोलकाची दोलन गती कमी होत जाते, त्याच वेळी स्थिर असलेला दोलक हळूहळू गतिमान होतो, म्हणजेच एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास प्राप्त होते. त्यानंतर झालेल्या भागावरची एक्झरसाइज आपण व्यवस्थित पद्धतीनं लिहून संबंधित शिक्षकांना पाठवा. क्वेश्चन 1 आहे, राईट द डेफिनेशन ऑफ एनर्जी अँड स्टेट इट्स SI अँड CGS युनिट. गतीज एनर्जी ऊर्जेची त्या ठिकाणी व्याख्या लिहा आणि SI आणि CGS पद्धतीमधलं एकक लिहा. क्वेश्चन 2 आहे, राईट द डेफिनेशन अँड एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी गतीज ऊर्जेची व्याख्या आणि त्याचं इक्वेशन आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv², पण ते पूर्ण आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. क्वेश्चन 3 आहे, राईट द डेफिनेशन अँड एक्सप्रेशन ऑफ द पोटेन्शियल एनर्जी ॲज कन्सिडर्ड सेकंड क्वेश्चन. अँड लास्ट क्वेश्चन 4 इज, राईट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा अक्षयतेचा नियम लिहा, की जो आपण मगाशी पाहिला, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. Thus the total amount of energy in the universe remain constant. ऊर्जा नष्टही करता येत नाही आणि तयारही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. आणि तुम्हाला ट्राय दिस करून पहा, ही एक कृती दिलेली आहे, ती एक आपण घरी करून पहा. जास्त